जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांगली महापालिकेच्या वतीने बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे भव्य सांस्कृतिक व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। नाट्यगृह दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांनी भरले होते। दिव्यांग बांधवांच्या क्षमता, आत्मविश्वास, हक्क, समावेशकता आणि कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने महिला व बाल कल्याण विकास आणि दिव्यांग कल्याण विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात जागतिक स्तरावरील दिव्यांग प्रेरणादायी व्यक्तिमत्व लुई ब्रेल आणि डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। पूजन सांगलीचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते पार पडले। त्यानंतर शैक्षणिक, सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष गौरव पुरस्कार आयुक्त महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। या प्रसंगी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी मनपा सेवांमध्ये सुरू असलेल्या सुधारणा, नव्या सुविधा आणि समावेशक प्रशासनाबाबत मार्गदर्शन केले। दिव्यांग विद्यार्थी आणि नागरिकांसाठी मनपा दिव्यांग कल्याण विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवणार असून MSCIT प्रशिक्षण, दिव्यांगासाठी हेल्पलाईन नंबर, सिंगल विंडो सेवा आणि विविध स्किल ट्रेनिंग प्रकल्प येणाऱ्या काळात राबवले जातील अशी माहिती त्यांनी दिली। तसेच दिव्यांग विद्यार्थी MPSC, UPSC देऊ शकतात आणि अधिकारी म्हणून पुढे जाऊ शकतात अशी प्रेरणादायी उदाहरणेही त्यांनी दिली। यानंतर डॉक्टर अजित पाटील यांनी दिव्यांगांसाठी क्षमता, हक्क आणि परिवर्तनाची नवी दृष्टी या विषयावर मार्गदर्शन करताना मानसिक बळकटीकरण, सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकासाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला। सांस्कृतिक विभागात दिव्यांग विद्यार्थ्यांनी नृत्य, सामूहिक सादरीकरणे, भगवद्गीता श्लोक, लोकनृत्य, नाट्य, पोवाडा आदींच्या माध्यमातून त्यांचे असामान्य कलागुण सादर केले। दिव्यांग कलाकारांनी सादर केलेला ऑर्केस्ट्रा विशेष आकर्षण ठरला। चित्रपट गीत, भावगीत, भक्तिगीत आणि देशभक्ती गीतांचा सुंदर संगम प्रेक्षकांच्या मनाला भावला। सांगली महापालिकेचा हा सोहळा संवेदनशील प्रशासन, समावेशक समाज निर्मिती आणि दिव्यांग व्यक्तींच्या समान सहभागाचा संदेश देणारा ठरला। विविध बातम्यांसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची।